हे बघा मित्रांनो, आमच्याकडं पाऊस चालू आहे सध्या. पिंपरी डुकरे तालुका जिल्हा जालना येथे आता सध्या पाऊस चालू आहे. बराच जवळपास 1 तास होत आलेला आहे आणि हा पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर खूप पाऊस चालू आहे मित्रांनो. बघा पाऊस चालू आहे आमच्याकडे, बघू शकता तुम्ही. जवळपास 1 तास झाला पाऊस चालू आहे आणि विजा चमकले आणि काळभंग आभाळ झालेला आहे. सगळा नुकसानीचा पाऊस यात आहे. काय नाही राहत आता शेतकऱ्या सगळा धिंगाणा होणार. वारं काहोर वधार पाणी बघा विजा कशी चमकत आहे. आणि अशा वातावरणामध्ये बाहेर जायला नको. काय करतो निघत नाही का? राहत नाही तुझे का? राहू राजा पडलं पडून खाली पडून काय नाही जरा आता आत. हे बघा मित्रांनो, तरी आम्ही पावसाच्या अगोदर शेतातून घरी आलो आणि बघा पाऊस येईल. सध्या आता शेतकऱ्याचे काही गहू काढणी चालू आहे, काहींचं ज्वाऱ्या काढायच्या राहिल्या आणि बघा पाऊस भयंकर पाऊस आहे. बघा पाणी झालेलं आहे. बघा तुम्ही दारासमोर अवघड विषय झालेला आहे शेतकऱ्याचा. ज्वाऱ्या मातीत जात आहेत आता, काही ज्वाऱ्या बाहेर पसरलेले आणि वारं तर भयंकर वारं आहे. बघू शकता तुम्ही झाडं कसे हालतात. अशा वातावरणामध्ये बाहेर जायला नाही पाहिजे पावसामध्ये आणि झाडाखाली तर अजिबात थांबायला नाही पाहिजे. परवा दिवशीच्या पावसामध्ये मित्रांनो, परवा दिवशी 2 अंबड तालुक्यामध्ये महाकाळा इथं 2 मुलांचा वीज पडून दगावलेले आहेत 2 मुलं. त्याच्यामुळे झाडाखाली थांबू नका, जेणेकरून आपल्याला काही विजा पोहोचू नये. कारण की विजाचा कडकडाट जास्त आहे अशा वातावरणामध्ये. कताही झाडाच्या खाली थांबायला नाही पाहिजे, डायरेक्ट एखादं घरजवळ करायला पाहिजे. कारण कसं आहे, आपला जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही झाडाखाली थांबणं म्हणजे चुकीचं आहे. झाडं कोसळतात, विजा पडतात. अशा वातावरणामध्ये कधीच थांबायला नाही पाहिजे. आणि वारं काळ सुटलं की पहिलं एखाद्या चांगल्या ठिकाणी शेतामध्ये असेल तर एखाद्या घरामध्ये जाऊन बसायला पाहिजे. आणि जास्त करून शेतात जर असेल तर स्लॅबच्या घरामध्ये थांबायला पाहिजे. कारण हे वातावरण अवकाळी असतं, वारं काळ सुटतो, पत्र उडतात, बरेच काही नुकसानी या पावसापासून होत असतात. त्याच्यामुळे आपली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलाबाळांची, आपल्या जनावरांची, पशुप्राण्यांची पण काळजी घ्या त्याचबरोबर. कारण की अशा विजाच्या कडकडाटामध्ये जनावरं पण पावसामध्ये झाडाखाली बांधायला नाही पाहिजे, सुरक्षित ठिकाणी बांधायला पाहिजे, जेणेकरून त्यांना पण काही इजा झाली नाही पाहिजे. तर मित्रांनो, चला थांबतो इथंच. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. काळजी घ्या, स्वतःची घ्या, आपल्या कुटुंबाची घ्या आणि जनावरांची पण घ्या. धन्यवाद.